धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुषीसाठी जन्मसोसी येले दृष्ट निर्धाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मनतील आपुला तू बोल साच करी अंबरुषीसाठी जन्मसोसी येले दृष्ट निर्धाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी होय नारायणी दया सिंधू अंबरुषीसाठी जन्मसोशी येले दृष्ट निर्धाळिले किती एक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण ओय सकल विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुन आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाटा
वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुसीसाठी जन्मसुसी येले दृष्ट निर्धाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगमान्य विश्वमान्य देवमान्य संतमान्य लोकमान्य आपण त्यांना जेवढ्या पदव्या द्याल तेवढ्या कमीच पडतात असे असणारे वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील भूतलावर भगवान परमात्मा जो प्रगट होतो आपलं स्वतःचं निर्गुण निराकार निरअवयव स्वरूप सोडून तो सगुण साकार होतो आपल्यासारखा होतो तो कोणत्या कारणासाठी याची कारणमीमांसा जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये विदित करतात. पहिलं कारण सांगतात की भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता या भूतलावर अवतीर्ण होतो. धर्मरक्षा वया अवतार घेसी. दुसरं कारण आपुल्या पाळीशी भक्तजना. या धर्माचं रक्षण करणारे भगवान परमात्म्याच्या भक्तीचा प्रचार प्रसार करणारे जे धर्मरक्षक अशा धर्मरक्षकांच्या रक्षणासाठी भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आघात निवाराया धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. कारण आपुल्या हा शब्द लय महत्त्वाचा आहे या अभंगामधला. आपले भक्त या पाठीमागचा भाव असा आहे का भगवान परमात्म्याच्या भक्तीचे वाहक भगवान परमात्म्याच्या नामाचा प्रचार प्रसार करणारे जे साधक असतील जे वाहक असतील जे धर्मरक्षक असतील अशा धर्मरक्षकांच्या रक्षणासाठी भगवान परमात्मा या भूतलावर अवतार घेतो अवतीर्ण होतो आपुल्या पाळीशी भक्तजना. आणि या धर्मरक्षण करणाऱ्यांना जे आडवे येणारे जे दुष्ट लोक आहेत दैत्य लोक आहेत ऋषीमुनींना त्रास देणारे जे आहेत अशा लोकांचा भगवान परमात्मा या भूतलावर येऊन नाश करतो. अंबरुसीसाठी जन्मसुसी येले. एक तुकोबारा यांनी दृष्टांत दिला अंबरीश राजाचा की अंबरीश राजांच्या समोर जेव्हा दुर्वास येतात आणि त्याला 10 गर्भवासाचं शाप देतात पण तो शाप भगवान परमात्मा स्वतःवर घेतात. तेच हे 10 अवतार आहेत. मत्स्यकच्छ वराह जे अवतार आहेत तेच ते 10 अवतार आहेत. अंबरुसीसाठी जन्मसुसी येले दृष्ट निर्धाळिले किती एक. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग अशा प्रत्येक युगामध्ये कित्येक दृष्टांना भगवान परमात्म्यांनी संपवलं. अशी आता यादी तुमच्यासमोर मी किती सांगू. दृष्ट निर्धाळिले किती एक. भगवान परमात्मा त्या भक्तांना एक शब्द देतो त्या शब्दाचं तो पालन करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात तू भगवान परमात्म्याला तू दया सिंधू आहेस करुणा सिंधू आहेस कृपा सिंधू आहेस. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. अंबरुसीसाठी जन्मसुसी येली दृष्ट निर्धाळिले किती एक. तुका म्हणी तुझं वर्णिती पुराणी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा अरे हे तुझं हे असं जे वर्णन आहे ना अवतार कार्याचं 18ही पुराणामध्ये 18ही पुराणे हरीशी गाती. ज्ञानोबाराय जसं म्हणतात 18 पुराणांमध्ये देवा तुझं भरभरून अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू. अंबरुसीसाठी जन्मसुसी येली दृष्ट निर्धाळिले किती एक. ठल विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत श्री रामप्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त प्रागट्यानिमित्त कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला हा जगद्गुरु तुकोबारा यांचा एक 4 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या कानपाठ मुखपाठ तोंडपाठ आहे. आपण बहुश्रुत आहात बहुज्ञानी आहात. आपल्या बुद्धिमत्तेनुसार या 4 चरणाचा अजूनही काही दुसरा अर्थ असू शकतो. तूर्त अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार देणे इष्ट आहे गरजेचा आहे. तो म्हणजे असा की आपल्या या पवित्र अशा नाशिक जिल्ह्यामधील भगवान प्रभूची चरण रज या जिल्ह्याला लागलेले असल्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये बाकी ठिकाणी कीर्तनकार सांगतात पुणे जिल्हा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यामुळे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबाराय पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुण्यनगरी असल्यामुळे पुणे जिल्ह्याचं वर्णन करतात महाराष्ट्रामध्ये.
परंतु नवे नवे आपल्या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक दृष्टीने तसं जर पाहिलं तर नाशिक जिल्हा हा सर्वात पुण्य पावन जिल्हा आहे सर्व जिल्ह्यांमध्ये. कारण भगवान परमात्म्याचं वास्तव्य नवे नवे भगवान परमात्म्याचे चरण रज या भूमीला लागलेले आहेत. हला विठ्ठल. संत तुलसीदासजी एके ठिकाणी सांगतात, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. जिस चरणन से निकसी सुरसरी, सुरसरी म्हणजे गंगा. भगवान परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्यापासून आहे ना गंगेची निर्मिती झाली म्हणतात. विको थोडा कमी राहू द्या, पण असा मोकळा आवाज द्या माझ्या याला, विको जास्त होतो तो. गंगेची निर्मिती असं आपण पुराणाधिकामध्ये ऐकलेलं आहे का स्वर्गामध्ये गंगेची निर्मिती झाली. पण स्वर्गामध्ये गंगा नव्हतीच पहिले. भगवान परमात्म्याच्या विष्णू परमात्म्याच्या पायाचं धुतलेलं पाणी ब्रह्मदेवाने एका कमंडलूमध्ये साठवलं आणि ते भगवान विष्णूच्या पायाचं धुतलेलं साठवलेलं पाणी त्या कमंडलूमधलं ते गंगारूप झालं. नंतर भगीरथ गेला तपश्चर्या करून आणि ते जल खाली आणलं. त्याचा इतका जड प्रवाह होता ते खाली एकदम पाताळामध्ये गेलं. पाताळातले लोक ती गंगा द्यायला तयार नव्हते. मग काही अंश पाताळामध्ये राहिला गंगेचा. तिथं तिला पाताळ गंगा नाव पडलं. स्वर्गामधून आणताना आकाशातले लोक देत नव्हते, देव लोक. तिथं काही गंगेचा अंश राहिला, तिथं आकाशगंगा नाव पडलं. आणि जे आता भूतलावर आलेली आहे हे भगीरथाने भगवान कैलास पर्वतावर भगवान परमात्म्याने आपल्या ज्या डोक्यावर घेतलेली गंगा, ती गंगा आता आपल्याला पाहायला मिळते, आपल्याला दर्शन घडतं. संत तुलसीदासजी म्हणतात या गंगेचा उगम या प्रभूच्या चरणापासूनच झालेला आहे. इतके चरण भगवान राम प्रभूचे इतके चरण श्रेष्ठ आहेत. त्याच्यानंतर त्यांनी इतका चरण महिमा गायलेला आहे. जिस चरणन की चरण पादुका भरत रयो लवलाई, सोई चरण केवट धोई, प्रभु नाव तीर लगाई, भज मन राम चरण सुखदाई. सोई चरण संतन जन सेवत रहत सदा सुख माई, सोई चरण केवट धोई, प्रभु नाव तीर लगाई, भज मन राम चरण सुखदाई. संत तुलसीदासजी शेवटी सांगतात या रामप्रभूच्या चरणाची आस कोण कोण धरतं. शिवसनकाधिक रुब्रह्माधिक शेष सहस्रमुख गाई, तुलसीदास मरुत सुत जी की, निज मुख प्रभु करत बडाई, भज मन राम चरण सुखदाई. असे असणारे पवित्र चरण भगवान रामप्रभूचे आपल्या या मातीला लागलेले असल्यामुळे आपली ही माती पुण्य पावन झालेली आहे. ठला पुण्य पावन असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आपलं हे छोटंसं गाव म्हणता येणार नाही, मोठं गाव म्हणावं लागेल. कारण या संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये एक नंबर मोठं गाव जर कोणतं जर असेल तर वडनेर गाव असं सांगतात बाबा. आता या आजूबाजूचे वडाळीचे आप्पा वगैरे यांनी सांगितलं की बाबा महाराज वडनेर गाव आहे ना चांदवड तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे. पण त्याहीपेक्षा आपल्या गावाचं असणारं ग्रामदैवत भैरवनाथ खूपच सुंदर मूर्ती आहे हो भैरवनाथाची. माऊलींनी नेलं ज्ञानेश्वर महाराजांनी. चला म्हटले महाराज 2 मिनटं वेळा येतो दर्शनाला. मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेलो. मी तर भैरवनाथाचा नेहमी जप करतो, असा एक दिवस माझा चुकत नाही भैरवनाथाचा जप झाल्याशिवाय. पण आज काय असं वाटलं मनात की ज्या भैरवनाथाचा आपण जप करत होतो त्या भैरवनाथाचं आज साक्षात दर्शन घडलं. माऊली म्हटले बाबा त्यांना महाराजांना दर्शन घेऊ द्या. पण जवळून एकदम स्पर्श दर्शन भैरवनाथाचं आज जोगेश्वरी माताचं. तुम्हा संत मायबापांच्या कृपेने आज भैरवनाथाचं दर्शन झाल्यामुळे मी पण आज या ठिकाणी धन्य झालो. ठला
अशा संपूर्ण वडनेर ग्रामस्थांच्या तनमंदन अर्पणाने सालाबादप्रमाणे आपल्या हिंदू सनातन धर्माचे श्वास आणि उश्वास महाराज नेहमी सांगायचे गुरुवर्य नतुसिंग बाबा पाठामध्ये आपल्या हिंदू सनातन धर्माचे श्वास आणि निश्वास हे राम आणि कृष्ण हे दोन दैवत आहेत. नवे नवे ज्ञानोबाराय म्हणतात राम आणि कृष्ण हे हिंदू धर्माची इतके मोठे दैवत आहेत, महत्त्वाचे दैवत आहेत का प्रत्येक हिंदू समाजामध्ये जन्माला आलेल्या माणसाने आपल्या हृदयामध्ये स्मरण करावं त्यांचं नेहमी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, हृदया मंदिरी स्मराकारी, हृदया मंदिरी स्मराकारी, हृदया मंदिरी स्मराकारी, आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा. हृदय मंदिरे स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे, हे हृदय मंदिरे स्मराकारे, आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकार्य किंवा राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारी. पूर्वी म्हणायचे हो लोक, आता नवीन नवीन निघालेलं आहे आमच्या काळात बरं का. तुम्ही म्हणाल महाराज तुमचा काळ कोणता आहे, तुमचं वय किती आहे? मी काही आजकालचा कीर्तनकार थोडी आहे, फार जुना माणूस आहे मी, महात्मा गांधीच्या काळातला. आमच्या काळामध्ये आहे ना, सकाळी माणूस उठला की बाहेर डबळं घेऊन जायचा आहे ना. तुमच्याकडे काय पद्धत होती काय माहीत. इकडचा जाणारा माणूस समोरचा माणूस भेटला का त्याला म्हणायचा राम राम, समोरचाही माणूस काय म्हणायचा राम राम. आता सारे घरातच झाल्यामुळे आता बाहेरचाही राम गेला आणि आतलाही राम गेला. आता माणसं उठतात सकाळी स्टँडवर जाऊन बसतात पण राम राम बंद झाला. ठला सुलभा आणि सोपारे जागा मागेली या पहारे. महाराज म्हणतात शेवटीचे गोळतेची खरेगा. राम राम असे हे दोन अक्षर जे आहेत सुलभ अक्षर आहेत. नवे नवे आपल्या भारताच्या मातीत जन्माला येणारा प्रत्येक हिंदू त्या हिंदू धर्माचा श्वास म्हणजे राम आहे. म्हणून आज प्रत्येक वाडी वस्तीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवे नवे आपल्या देशामध्ये नाही आपल्या देशाच्या बाहेर आज भगवान श्रीराम प्रभूच्या या प्रागट्याबद्दल उत्सव चालू आहेत. आणि तोच उत्सव ती संस्कृती आपल्या या वडनेर गावामध्ये आज या कीर्तनाच्या रूपाने संपन्न होत आहे. धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवान परमात्मा वास्तविक पाहता तो निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, ज्याला हात नाही, पाय नाही, कान नाही. पण भगवान परमात्म्याविषयी असं सांगतात की त्या भगवान परमात्म्याला हात पाय कान नाक डोळे जरी नसले ना तरी संत तुलसीदासजी म्हणतात की बिनु पद चल ही सुनही बिनु काना. भगवान परमात्म्याला कान नाही तरी तो ऐकतो, भगवान परमात्म्याला डोळे नाही तरी तो जगाकडे या चराचरामध्ये तो व्यापून असा उरलेला आहे. चराचरामध्ये घटाघटामध्ये भगवान प्रभू ज्ञानोबाराय सांगतात हरिपाठ. सर्व घटी रामा देहारे एक, सर्व घटी राम देहारे एक, सर्व घटी रामा देहारे एक, सर्व घटी राम देहारे एक. सूर्य प्रकाश प्रकाश सूर्य प्रकाश का सहस्र
व्यापून असलेला भगवान परमात्मा अंश रूपाने तो आहे. परंतु तो स्वरूप रूपाने ज्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या भक्तावर असे काही संकट येतात, धर्माची अवहेलना होते, त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याला आपल्याला आपलं खरं स्वरूप प्रगट करावं लागतं. जेव्हा भगवान परमात्मा या भूतलावर खऱ्या स्वरूपाने प्रगट होतो, प्रागट्य होतो, तोच त्याचं अवतार असे संत महात्मे मानतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा तसा स्वतःहून येत नाही, त्याला आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून येतात या जगामध्ये जगाचा उद्धार करण्याकरता. पण हा जो जीव आहे, तुम्ही आपण, या जीवाला संत महात्मे म्हणतात यावंच लागतं. कारण याने जे मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलेले आहेत, त्या कर्माचा भोग भोगण्याकरता या मृत्यू लोकामध्ये या जीवाला यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा कर्मानुभव गच्छती जीव एका. या मृत्यू लोकामध्ये त्याने जे चांगले अधिक काही वाईट कर्म केलेले असतील, त्या कर्माच्या पाप पुण्याईवर त्याचं सर्व ते फळ तयार होतं. आणि ते फळ तयार झाल्यानंतर एखादा माणूस माणसाच्या जन्माला आल्यानंतर, मानव जन्मामध्ये आल्यानंतर कथा नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, वारी नाही, पारायण नाही, सत्संग नाही, नामस्मरण नाही, नुसतं कुत्र्यासारखा जर वागत जर राहिला, काही जीवनामध्ये नित्यनेमच नाही, नुसता कुत्र्यासारखा वागत राहिला, तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला पुढचा जन्म कुत्र्याचा नक्की भेटणार आहे. काही नित्यनेमाविन अन्न खाय तोची स्वान, वाया मनुष्य बन भार वाये वृषभ तो. बैलासारखा गाढवासारखा खंती ते न करा, होणे गाढव कुत्रा. तुम्ही खंत करू नका. तुम्ही जर या ठिकाणी येऊन जर गाढवासारखं जर प्रपंचाचा बोजा वाहत असाल, तर पुढे तुम्हाला गाढवच होणे आहे, बैलच होणे आहे, कुत्राच होणे आहे. हा जन्म माणसाला खरं तर उद्धरून जाण्याकरता भेटलेला आहे. माणसाचा जन्म भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण. हे जीवा येन केन प्रकारे तू त्या नारायणाशी जोडल्या जाशील, त्याच्यासाठी हे आपल्याला सर्व भगवान परमात्म्यांनी शरीर दिलेलं आहे. कबीर महाराज म्हणतात ना, पशु की होत पनया नरका कछु न होय, पण नरकरणी करे तो नरका नारायण होय. भगवान परमात्मा जेव्हा भक्त त्या भक्तीचा प्रचार प्रसार करत असतात, त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस ते सहन होत नाही, त्यावेळेस भक्त भगवान परमात्म्याकडे आराधना घेऊन जातात की देवा आता आमचं रक्षण करा, धर्माचं रक्षण करा, या या या. मग भगवान परमात्मा या भूतलावर येतो, प्रगट होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा वर्ग आहे संत महात्म्यांचा. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये स्वतःहून येतात असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वास्तविक पाहता आम्हाला वैकुंठामध्येच खूप वास्तव्य करायला मिळतं, परंतु आम्ही आहे ना वैकुंठामध्ये न राहता या मृत्यू लोकामध्ये येतो. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी सात भावे वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, किंवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराया जन जड जीवा. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये जे येतात ते स्वतःहून येतात आणि जगाचा उद्धार करतात. जीवाला यावंच लागतं, परंतु भगवान परमात्मा स्वतःहून येत नाही. भगवान परमात्म्याला संत महात्मे आराधना करतात, प्रार्थना करतात.
आणि मग भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येतो. ठला विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याकडे ज्यावेळेस भक्त आपलं गारानं घेऊन जातात. प्रत्येक युगामधलं पहा तुम्ही, कृष्ण अवतारामधलं पहा, प्रत्येक युगामधलं ज्यावेळेस भक्त संकटामध्ये पडतात त्यावेळेस सर्व भक्त एकत्रित येतात आणि त्या भगवान परमात्म्यासमोर आराधना घेऊन जातात, प्रार्थना करतात भगवान परमात्म्याची. भगवान परमात्मा म्हणतो तुम्ही पुढे जा. परमात्म्याच्या नामस्मरणाने आपलं या इहलोकीची यात्रा संपवणं हाच खरा धर्म आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या यज्ञयागादी कीर्तनादी अशा कथा कीर्तनादी कार्यक्रमाच्या आडवे येणारे, याला विध्वंसकपणाने नाश करणारे जे विरोधक लोक आहेत यांचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा या भूतलावर येतो. धर्मो रक्षती रक्षितः असं म्हटलेलं आहे का आपण धर्माचं रक्षण करा, धर्म आपोआप आपलं रक्षण करतो. फक्त आपण धर्माचं रक्षण करायला पाहिजे. त्या पोलीस खात्यामध्ये बघा तुम्ही, ते एक ब्रीद वाक्य आहे वरते, त्यांच्या याच्यावर लिहिलेलं आहे वरते तसं, सदरक्षणाय खल निग्रहणाय. म्हणजे जे खळ लोक आहेत, जे दृष्ट लोक आहेत, जे चोर लोक आहेत, कोणासारखे आता खरात प्रकरण गाजत आहे की नाही, खलासाठी आहे ना, खळाचा निग्रह करण्यासाठी कायदा आहे. कायदा म्हणजे काय हो, कायदा म्हणजे धर्म आहे. आणि हे जे पाप जे आहे, पाप हे अधर्म आहे. आणि पुण्यकर्म, ज्या ज्या कर्मातून तुमच्याकडून पुण्यकर्म होत असेल ते सर्व धर्मामध्ये जमा होतं. पहा तुम्ही, अन्नदान करणारे माणसं जे अन्नदान करतात, नुसतं अन्नदानच होतं का? नाही. त्या अन्नदानाच्या पाठीमागे खूप मोठा धर्म कार्य घडतं. नवे नवे नामस्मरण नामदान करतात, नुसतं नामपुण्यच होतं का? नाही. त्या नामस्मरणाच्या नामपुण्याच्या पाठीमागे खूप मोठा धर्म घडतो, नवे नवे त्याचा प्रचार प्रसार होतो. म्हणून भगवान परमात्मा असा जो धर्म आहे, जो धर्म या चराचरामध्ये सर्वांना सुख देतो, आनंद देतो, त्यालाच म्हणतात धर्म. वास्तविक पाहता अधर्मापासून आपल्याला आनंद सुख प्राप्त होणार नाही. खरं सुख आणि खरा आनंद हा आपल्याला धर्मापासून प्राप्त होतो. आणि तो खरा धर्म कोणाजवळ आपल्याला जिवंत पाहायला मिळत असेल, एक आहे देवाजवळ आणि दुसरा आहे तो संतांजवळ. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हात, पाप पुण्य तुझे हात, पाप पुण्य तुझे हात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. तुझे हात. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये जे पुण्य आहे तो धर्म आहे, जे पाप आहे ना ते अधर्म आहे. पण भगवान परमात्मा हा धर्माची मूर्ती आहे साक्षात. नवे नवे त्या धर्माच्या मूर्तीचे अवतार संत महात्मे असल्यामुळे देवते संत निमित्त त्या प्रतिमा, म्हणून संत महात्मे सुद्धा धर्माच्या मूर्तीच आहेत. नवे नवे त्या ब्रह्माच्या मूर्ती आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया उद्धरायाले दिन जना, उद्धरायाले दिन ब्रह्ममूर्ती संता जगी अवतराले, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती जगी अवतरले, उद्धरायाले दिन उद्धरायाले दिन ज्ञानोबाराय एके ठिकाणी सांगतात, भगवान परमात्मा धर्माचं रक्षण कसा करतो. दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मान घेऊसी, धर्मासी नीतीशी सेजवरी,
भगवान परमात्मा हा साधूंचा अवमान अपमान होऊ देत नाही. नवे नवे तो साधूंचा मान उचलून धरतो, त्याच्या पाठीमागे सतत उभा राहतो, मागे पुढे उभा राहे सांभाळी ताली आघात निवाराया. म्हणजे दैत्याची जे कुळच्या कुळ जे आहेत अशा दैत्यांच्या कुळाचा नाश करण्याकरता, धर्माचं रक्षण धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान परमात्मा या भूतलावर प्रगट होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम. भक्त राखे पाया पासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, ताराखे पायापासी दुर्जनासी संवारी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्याही त्या त्रैलोक्य युगामध्ये भगवान श्रीराम प्रभूला जे यावं लागलं, रावणासारखे विभीषण भक्ताचं रक्षण केलं आणि रावण कुंभकर्ण या दैत्यांचा भगवान परमात्म्याने नाश केला. एकाच कुळात एकाच मातेच्या पोटी जन्माला येणारे एक धर्म आणि एक अधर्म, एक धर्म जपणारा विभीषण, त्या धर्माचं भगवान परमात्म्याने श्रीराम प्रभूने रक्षण केलं. नवे नवे जे अधर्म करत होते अशा अधर्म करणाऱ्यांना त्यांचा रस्ता दाखवला. ठला विठ्ठल. ढलाव 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 ढलाव. शावया. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा या भूतलावर येऊन काय करतो? तो या भूतलावर येऊन धर्माची संस्थापना करतो. धर्मरक्षावया अवतार घेशी त्रुतरती. अवतार या शब्दामध्ये त्रुतरती हा धातू आहे, म्हणजे वरून खाली येतो. भगवान परमात्मा वर ब्रह्मलोकामध्ये त्याचं वास्तव्य आहे, निर्गुण निराकार अशा स्वरूपामध्ये. रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. अशा प्रकारचं भगवान परमात्म्याचं चिरकाल स्वरूप आहे. परंतु भगवान परमात्मा आपलं ते निर्गुण निराकार स्वरूप सोडून तो भक्ता करता या भूलोकामध्ये येऊन अवतार घेतो, म्हणजे तो सगुण साकार होतो, तो आकाराला येतो भगवान परमात्मा. म्हणून रूपा येऊन या धरी अवतार भक्ता भयकर खळा कष्ट. जगद्गुरु तुकोबारायांचाच अभंग आहे. महाराज म्हणतात धर्मरक्षा वया अवतार घेशी. आणि अवतार घेऊन करतो काय भगवान परमात्मा? आपुल्या पाळीशी भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीचे भक्त धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. मग आता भगवान परमात्म्याचे भक्ती करणारे भरपूर भक्त आहेत. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याला मान्य असणारी भक्ती करणारे भक्त ते आपले भक्त आहेत. अहो, देवाला सर्वांचीच भक्ती आवडते असं मात्र नाही. नाथ महाराज म्हणतात देवाला कोणता प्रकार आवडतो? नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. देवाचे भक्त तर सर्वच जण म्हणून घेतात आम्ही देवाचे भक्त आहोत. पण महाराज म्हणतात तुम्ही जरी देवाचे भक्त म्हणून घेत असाल, पण त्या देवाने तुम्हाला आपलं म्हटलं पाहिजे तर ते खरे भक्त ठरणार. आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवान परमात्म्याला जे भक्त आपले वाटतात
आपले भक्त कोणते वाढतात त्याचं उत्तर नाथ महाराजांनी प्रमाण दिलं. देवाला कोणता प्रकार आवडतो भक्तीमधला? आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी, पंढरीची वारी साधन निर्धारी आननाई, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवान परमात्म्याने वेदाने शास्त्राने जे आपल्याला नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं आपण पालन करणे म्हणजे आपण भगवान परमात्म्याला प्रिय होऊ. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. नवे नवे भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना खरं मी माझ्या हृदयातलं सांगू का, माझ्या मनातलं, की मला कोणते भक्त जास्त आवडतात, कोणते भक्त मला प्राणप्रिय आहेत. अरे माझ्या भक्तांचे जे गुणगान गातात, माझ्या भक्तांचे जे सण उत्सव साजरे करतात, ते भक्त ते उत्सव करणारे मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. ठला आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवान परमात्म्यावर निरतिशय प्रेम करणारे असे निश्चिम भक्त, सुदाम देवासारखे, बिल्लिनी सारखे साधे भाळे बोळे भक्त. काय दिलो त्या सुदाम देवाच्या पत्नीने देवाला केळीचे साल दिले होते, म्हणतात साल. पण भगवान परमात्मा गेले दुर्योधनाच्या दरबारामध्ये, 56 प्रकारचे भोग होते आणि काही जी शिष्टाई होती. आता जसं इराण अमेरिका युद्धामध्ये पाकिस्तान आला म्हणतात, बाबा रात्रीपासून शिष्टाई करण्याकरता. काय झाली की नाही आता सकाळच्या बातम्या पाहिल्या नाही, पण ते फिसकटल्यासारखं आहे. पण ते या दुर्योधनाला भगवान परमात्मा सांगायला लागले की दुर्योधना, अरे तू युद्ध 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 म्हणतोस, पण युद्धाचे परिणाम साधे नाहीत बरं का. अरे या युद्धाने काय होणार, सर्व कापाकापी होणार, नरसंहार होणार. ह्या एवढ्या ज्या स्त्रिया आहेत यांचे नवरे मारल्या जाणार, ह्या विधवा होणार, सर्व बाया, लहान लहान मुलं बाळ परिवार यांचे कुटुंब सर्व उद्ध्वस्त होऊन जाणार. युद्ध म्हणजे काही साधं नाही पुढचं. भगवान परमात्मा दुर्योधनाला खूप प्रकारे समजवायला लागले, पण तो दुर्योधन कुठं ऐकतो. त्याची वृत्ती दुर्योधन वृत्ती होती, दुर्बुद्धी झालेली होती त्याला. तो म्हटला नाही नाही. मग भगवान परमात्मा म्हटले असं कर, नको त्या पांडवांना अर्ध राज्य देऊ, नाही तर 5 गावं तरी दे, 5 गावं. मग हळूच आपला शकुनी त्याला चिमटा घेतला त्याच्या मांडीला. अरे म्हणे तो 5 गावं कोणते म्हणते ते ऐकून तर घे. नाही 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 नाहीचा पाळा लावला. मग म्हटले बरं ठीक आहे, बरोबर 5 गावं, बरं एखाद्या कोपऱ्यातले 5 गावं देऊन टाकू. पण म्हणे 5 गावं कोणते, ते म्हणे नाही एखाद्या कोपऱ्यातले 5 गावं नाही, खेड्या वस्तीतले जे मी 5 गावं मागतो ना ते तू पांडवांना 5 गावं देऊन टाक. मग पहिल्या गावाचं नाव सांगितलं भगवान परमात्म्याने दिल्ली, दुसऱ्या गावाचं नाव सांगितलं मुंबई, तिसऱ्या गावाचं नाव सांगितलं कलकत्ता, चौथ्या गावाचं नाव सांगितलं बेंगलुरू मद्रास, आणि 5व्या गावाचं नाव सांगितलं पुणे. तुम्ही सांगा आता ह्या भारताच्या नकाशातले हे 5 गावं जर काढून जर टाकले तर बाकी भारतामध्ये काय राहतो. वा वा म्हटले, बरा हुशार दिसतात म्हटले कृष्णा. अरे म्हटले हे 5 गावं काय म्हटले ते सुईच्या टोकावर बशी एवढी माती सुद्धा देणार नाही. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे, मला तुझी आता शिष्टाई काही मानी. या कौरवांच्या घरात शिष्टाई धाडीलाशी दातारा, ऐसा वाणिजेसाठी जगेश्वरा विकलाशी. आम्ही शिष्टाईसाठी भगवान परमात्मा गेले, शिष्टाई फिसकटली. 56 प्रकारचे भोग केलेले होते देवाकरता, पण देवाने ते नाकारले आणि भगवान परमात्मा चालायला लागले बाहेर. दुर्योधन म्हटला काय, अरे म्हटला हा दुर्योधन आहे, याने तुझ्यासाठी मेजवानीसाठी जेवण एवढं बनवलेलं आहे, हे धिक्कारून निघून जाणार कृष्णा, धरा रे म्हटले कृष्णाला. तो दुर्योधन म्हटला. जसे त्या दुर्योधनाचे रक्षक भगवान परमात्म्याच्या आजूबाजूला गोल गराळा द्यायला आले, तसे भगवान परमात्म्याने एका श्वासाने त्यांना असं उचकटून टाकलं. त्याने ते दोरखंड वगैरे बांधायला साखळदांड वगैरे आणलेले होते. या सर्व संकटांना झुगारून भगवान परमात्मा त्या दुर्योधनाच्या महालातून दरवाजामध्ये विदुर काका उभे होते. विदुर काकांना म्हणता, काका अहो आज आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे भोजनाकरता. आमच्याकडे देवा. हो तुमच्याकडे. विदुर काका धावत धावत घरी पुढे गेले. पत्नीला म्हणायला लागले, अगं ऐकलंस का, आज देव आपल्या घरी येणार आहे जेवणाकरता.
पत्नी म्हणे देव जेवणा करता येणार आणि घरात काही आहे का, पहिले पाहिलं का? नाही नाही, बघा बघा म्हणे, काही जरा असल, मी जरा जाऊन येतो तिथपर्यंत, काही जरा रानमेवा घेऊन येतो. आणि हे फळीवर पाहिलं तर तिथं आहे ना 2 केळं होते. विदुर काका पत्नीला म्हटले, हे 2 केळं आहेत ना, तिथपर्यंत देवाला फराळासाठी ते म्हटले, आणि मी काही दुसरं घेऊन येतो. विदुर काका गावात गेले आणि इकडे भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी आले. गुरुवर्य सांगायचे की विदुर काकाची पत्नी आंघोळीला बसलेली होती. भगवान परमात्म्याने दारावर थाप मारली, दरवाजा उघडला, अंगावर वस्त्र नाही, निर्वस्त्र होती. देवाचं ते स्वरूप पाहिलं आणि देवाचं स्वरूप पाहून ती देहभान विवर्जित झाली. तिने देवाचं वर्णन ऐकलेलं होतं, पण देवाचं स्वरूप अजून कधी पाहिलं नव्हतं. त्या देवाच्या स्वरूपाकडे सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नामदेव महाराज वर्णन करतात, सगुण मेघ श्याम, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नामया दातार केशवराज, सगुण मेघ श्याम, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. भगवान परमात्म्याचा हात धरला, घरामध्ये नेलं, पाठ टाकला. त्या पाटावर देवाला बसवायला पाहिजे तर स्वतःच पाटावर बसली. समोर देव बसले, केळ हातामध्ये घेतलं, केळ सोललं आणि त्या केळाचा गर आहे ना स्वतः तोंडात घालायला लागली. त्याची जी साल काढली होती ना चारी बाजूची, ती देवाच्या हातात दिली. देवाने त्या चारी सालीचे पुंगडी केली पोंगापंडी सारखी, ती साल देव खायला लागले. एका केळीची साल देवाने पूर्ण खाऊन टाकली. दुसरं केळ सोललं, दुसऱ्या केळीची साल देवाच्या हातामध्ये दिली. पहिला घास घेतला देवाने सालीचा, तितक्यात विदुर काका दारामध्ये आले. विदुर काकाने पाहिलं की बापरे, देव खाली बसलेले आहेत, आपली बायको पाटावर, अंगावर कपडे नाहीत आणि गर हे खाते स्वतः, आणि ते साल आहे ते देवाच्या तोंडात आहे. एकदम काका आले आणि त्यांनी तिचे केस धरले आणि तिला आतल्या घरामध्ये नेलं. देवाला उठवलं आणि त्या पाटावर बसवलं. देवाला म्हणतात, देवा आमचं भाळं भोळं कुटुंब आहे रे, साधा आहे, तिला काही व्यवहार समजत नाही. देवा ते पिशवीतले ताजे केळं आणले होते, ते केळं सोलले आणि ते साल देवाच्या हातातली टाकून दिली खाली. विदुर काकानी आहे ना आतला मऊ मऊ पांढरा पांढरा गर आहे ना त्या देवाच्या हातामध्ये दिला. देवा खा आता, खा आता. देवाने तोंडाजवळ तो गर नेला. देव म्हणायला लागले, काका खरं सांगू का, मगाच्या सालीमध्ये जो आनंद, जी मजा होती ना, ती आता या गरामध्ये नाही म्हटले. कारण का? कारण आता गर खाता नाही ना, मी शुद्धीवर आलो म्हटले पूर्ण, आणि देणाराही शुद्धीवर आहे. आणि मगा अशी अवस्था होती की तो जो देणारा आहे तो देहभान विवर्जित अवस्थेमध्ये होता, आणि खाणारा जो आहे भगवान परमात्मा तो तर त्याही पेक्षा देहभान विवर्जित अवस्थेमध्ये गेलेला होता. असा भक्त, अशा भक्तांच्या विषयी जगद्गुरु तुकोबार आहे. आपले भक्त भगवान परमात्म्याला आपले भक्त कोणते असतात? आपुल्या पाळीशी भक्तजना, अशी जे आपलेपणाने भक्ती करणारे, म्हणजे आपल्या या शरीरातला सर्वात महत्वाचा सर्वांचा काय असेल तर अहंकार, अभिमान, मीपणा आहे ना. सर्वांचा मीपणा, माणसं आहेत ना मीपणाला मोठे जपतात, अहंकाराला मोठे जपतात. मग आल्या आल्या आम्ही आहे ना या आपलं खताचं दुकान आहे इथं उजव्या बाजूला बघा, आता ते दुकानचं नाव बिवणी वाचलं मी. आलो आम्ही, बसलो तिथं 2-4 भाविक भक्तजन बसलेले होते. आपले या महाराज बसलो आप्पा वगैरे. आम्ही गेलो आतमध्ये, चहा पाणी वगैरे हे ते झालं. आणि चहा पाणी झाल्यानंतर आहेत ना त्या 4-5 जणांमध्ये तुमच्याच गावातल्यांमध्ये एक गुरुजी बसलेले होते. मग ते बसल्या बसल्या आहे ना सहज विषय झाला. पण ते गुरुजी आहे ना त्यांच्या कामानिमित्त काहीतरी म्हटले, बाबा कीर्तनाला यायचं आहे, नंतर आली असतील म्हणा किंवा अजून यायची असतील. तर ते गुरुजी म्हटले, बाबा मला आहे ना थोडं काम आहे जरा, मी कीर्तनाच्या अगोदर माझं काम आटपून येतो. मग ते जायला लागले, गाडीवर बसले. तेवढ्यात एक दुकानमधल्या माणसाने आहे ना दुसरं काहीतरी बोलले. ते बोलणं आहे ना त्या गुरुजींच्या आहे ना इथपर्यंत गेलं. आप्पा इथपर्यंत गेल्यामुळे आहे ना गुरुजींनी चाबी काढली, परत आताच उदाहरण आहे या वडनेर गावामधलं. माणसाचा स्व जर दुखावल्या गेला ना, माणसं आहे ना स्वला लय जपतात. भगवान परमात्मा संत महात्मे म्हणतात, अरे तुम्हाला देवाला काहीच देण्याची गरज नाही. तुमचा हा जो स्व आहे ना, अभिमान अहंकार आहे ना, तो देवाच्या चरणी तुम्ही विलीन करा, संपलं. भक्तीचा हा शेवट आहे. तिळभरी जरी होय अभिमान,
मेरू तो समान भक्ती भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे तुमचा जो अहमपणा आहे तो भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करणे आहे. तसा मी कोणी नाही, देवा हे माझं नाही, मी कोणी नाही, हे जे आहे हे सर्व तुझंच आहे. आपुल्या पाळीशी भक्तजन, आपुल्या पाळीचे भक्त जन, आपुल्या पाळीचे भक्त जन, रक्षावया अवतार गेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. अशी आपलेपणाने भक्ती करणारे जे भक्त आहेत ते भक्त देवाला प्राणप्रिय आहेत. अशा प्राणप्रिय भक्तांपैकी एक अंबरीश नावाचा राजा होऊन गेला. राजा होता तो. नंतर त्याला ऋषी, त्याने खूप तपश्चर्या केली, मग त्याला ऋषी तुल्य अशी पदवी दिल्या गेली. अंबरीश राजाचा अंब ऋषी झाला. त्या अंबरीश राजाने म्हणतात एकादशीचं व्रत केलेलं होतं. दशमीच्या दिवशी एक टाइम एक भुक्त जेवण करायचं, एकादशीच्या दिवशी निर्जला काहीच घ्यायचं नाही, आणि द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आपलं ते पारणं सोडायचं. असं त्याने एकादशीचं व्रत 1-2 वर्ष नव्हे असं 12 वर्ष ती एकादशीची व्रत संकल्पना केली. 12व्या वर्षी काही ब्राह्मण मंडळी बोलावली आणि काही ब्राह्मण मंडळी बोलावून त्या व्रताचं उद्यापन करायचं होतं. आणि सर्व स्वयंपाक वगैरे तयार झाला, वेळ काळ झाली. ब्राह्मण म्हणायला लागले, राजा आता हातावर पाणी घ्या आणि संकल्प सोडा आणि भोजनाला बसा, कारण आता ह्या पर्वकाळ जवळ आलेला आहे. तेवढ्या वेळामध्ये आहे ना दुर्वास ऋषी म्हणतात त्याच्या नगरीमध्ये आले. दुर्वासाचं आगत स्वागत केलं. म्हटले बरं झालं दुर्वास ऋषी आलेले आहे, पंक्तीला संत पंक्तीला आलेले आहेत. पण दुर्वास ऋषी म्हटले की बाबा आम्हाला आहे ना आमचं सकाळचं अन्य कर्म वगैरे उरकायचं आहे, आम्हाला आंघोळ पहिले करून आमची देवपूजा करावी लागेल. ते गेले आंघोळीला. देवपूजेला त्यांना कर्म करायला उशीर झाला. इकडे ब्राह्मण म्हणायला लागले, राजा अरे आता जर तू जर संकल्प तर्पण जर सोडलं नाही तर 12 वर्षाचं पुण्य तुला मिळणार नाही. काय करायचं? दुर्वास, ज्याचा वास दूर असलेला बरा असा दुर्वास, पण त्याचा जर काही अपमान जर झाला तर आपल्याला काही पुण्य मिळणार नाही, रागावेल, शाप देईल. राजा म्हटला याच्यातून काही पर्याय मार्ग नाही का? जसं एखाद्या रस्त्याला काम चालू जर असलं तर मग तिथून आहे ना दुसरा असा कच्चा रस्ता काढलेला असतो, पर्यायी मार्ग. तसा याला काही पर्यायी मार्ग नाही का? ते म्हटले याला पर्यायी मार्ग असा आहे का? म्हटले आता हे पळीभर पाणी घ्यायचं, आचमन करायचं, आम्ही मंत्र म्हणतो ते आचमन करून घ्यायचं. पळीभर पाणी आचमन जर तुम्ही जर केलं तर तुमचं द्वादशीचं पारणंही फिटेल आणि त्या दुर्वासाचाही रोषही तुमच्यावर येणार नाही. राजाने त्या ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे केलं, परंतु त्या दुर्वासाला एवढा राग आला. तो म्हटला पळीभर पाणी घेऊन म्हटले तुम्ही आमचा अपमान केला अतिथीचा, अतिथीच्या अगोदर तुम्ही पारणं सोडलं. त्याने डोक्यातली कृत्या काढली, त्या अंबरीश राजाला शाप देऊन टाकला. म्हटले तुला आहेत ना या शापाच्या मोबदल्यामध्ये पुढचे 10 जन्म घ्यावे लागतील म्हटले. आणि असा शाप देऊन टाकला. डोक्यातली कृत्या म्हणजे बारीक केस काढलं, ते अभिमंत्रित केलं, त्याची वीज निर्माण झाली आणि त्या अंबरीश राजाच्या अंगावर सोडली जाळण्याकरता, जळून खाक होशील म्हणून. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याने तो 10 जन्माचा शापही आपल्या अंगावर घेतला आणि त्या कृतीची दिशा फिरवली, दुर्वासाच्या मागं लावली. दुर्वासाच्या जवळ ती कृत्या जायला लागली. दुर्वासाचं अंग जळायला लागलं. दुर्वास पुढे धावायला लागले. त्रैलोक्यामध्ये फिरले म्हणतात दुर्वास. शंकराकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, इंद्रचंद्र महेंद्र गणेंद्राकडे गेले. कोणाकडूनही त्या कृत्येपासून सुटका झाली नाही. शेवटी भगवान विष्णू जवळ आले आणि भगवान विष्णूंनी सांगितलं की ज्या राजाचा तुम्ही अपमान केला त्या राजाला शरण गेल्याशिवाय हे कृत्य शांत होणार नाही. परत तो अंबरीश राजाजवळ आला. दुर्वासाने हात जोडले, ती कृत्या शांत झाली. भगवान परमात्म्याने सांगितलं की अंबरीश माझा आपला भक्त आहे, माझ्या जीवाच्या आतला भक्त आहे, त्याने आमच्या धर्माच्या रक्षणाची भक्ती केलेली आहे, म्हणून त्याच्याकरता तुझा दिलेला शाप वाया जाणार नाही. भक्ता कारणे येणे घेतली शेआळी, घेतले साडे 10 गर्भवास शोषिले वनमाळी, 10 गर्भवास शोषिले वनमाळी. भक्ता कारणे येणे घेतली आळी, येणे घेतली आळी, 10 गर्भवास शोषिले वनमाळी, 10 गर्भवास शोषिले वनमाळी. भक्ता कारणे घेतली साडी, घेतली साडी, 10 गर्भवास 10 गर्भवास शोषिले
जन्माच्या आळी 10 गर्भवास सोसी वनिमाळी. आणि याच 10 गर्भवासाच्या या 10 जन्माच्या शापामधला आजचा एक रामप्रभूचा अवतार आहे. या अंबरीश राजाला दुर्वासाने दिलेल्या शापाचं हे एक कारण आहे. भगवान तसे ते रामायणामध्ये भगवान प्रभूच्या अवतार कार्याचे अनंत कारणं सांगितलेले आहेत, परंतु संत महात्म्यांनी मुख्य कारण हे शोधून काढलेलं आहे का दुर्वासाने जे अंबरीशाला जो शाप दिलेला होता 10 जन्माचा, तो भगवान प्रभूने आपल्यावर घेतला. याच आशयाचं कारण जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अंबरुषीसाठी जन्म सोसिले, 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 अंबरुषीसाठी जन्म सोसिले. दृष्ट निर्दळीले किती एक, 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 दृष्ट निर्दळीले किती एक. अंबरुषीसाठी जन्म सोसिले, 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 दृष्ट निर्दळीले किती एक, किती एक, अंबरुषीसाठी जन्म सोसिले, दृष्ट निर्दळीले किती एक, दृष्ट निर्दळीले एक. वास्तविक पाहता दुर्वासाने जो 10 जन्माचा जो शाप दिलेला होता तो अंबरीश राजाला दिलेला होता, पण भगवान परमात्मा अंबरीश हा देवाचा प्राणप्रिय भक्त असल्यामुळे भगवान परमात्म्याने तो 10 जन्माचा शाप स्वतःवर घेतला. आणि तोच 10 जन्माचा शाप जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. अंबरुषीसाठी जन्म सोसिले, दृष्ट निर्दाळिले किती एक. जे धर्म स्वतः धर्म करत नाहीत आणि धर्म करणाऱ्याला धर्म करू देत नाहीत, धर्माच्या आडवे येणारे त्यांना जगद्गुरु तुकोबाराय दृष्ट बुद्धीचे म्हणतात. अशा दृष्टांचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतो. अशा दृष्टांचा नाश भगवान कितीतरी सांगावं. तुकाराम महाराज म्हणावं, अहो किती तुम्हाला नावं सांगावेत, किती दृष्टांना भगवान परमात्म्याने मारलं. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, मधु, कैटभ, त्याच्यानंतर कंस,
जरासंध भगवान परमात्म्याच्या आज्ञेने हे सर्व मारले गेले. काल यवन म्हणा, रावणादी, कुंभकर्णादिक असे मोठमोठे राक्षक, कागासूर, रिटासूर, बकासूर, शक्टासूर, अगासूर, रिटासूर, हे सर्व जे असुर वृत्तीचे जे लोक आहेत, धर्माला आडवे न राहिलेले, यज्ञ मोडिले, कीर्तन पळाले, ब्राह्मण दैत्यावेने, त्राटिका नावाची राक्षसीन म्हणा, असे जे जे यज्ञ यागादी कर्माच्या आडवे येणारे अवघी दैत्य खाली बुडविले, अवघी दैत्य खाली बुडविले, बगरिठा मारिले बाळपणे, बगरिठा मारिले बाळपणे, बगरिठा मारिले बाळपणे, बगरिठा मारिले बाळपणे, दैत्य खाणे बुडविले, अवघी दैत्य खाणे बुडविले, अवघी दैत्य खाली बुडविले, अवघी दैत्य खाली बुडविले. भगवान प्रभूचा जो अवतार होता तो आचरणीय अवतार असल्यामुळे, आणि कृष्ण अवतार आहे तो उच्चारणीय असं म्हणतात. भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा आपण आचार करू नये. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जीवनाचा आपण उच्चार करायचा. पण रामप्रभूचं चरित्र सर्व आचरणीय चरित्र आहे. भगवान प्रभूंच्या सारखं पा बंधुप्रेम, भगवान परमात्म्यांच्या पितृप्रेम, भगवान परमात्म्याचं प्रजाप्रेम पा रामायणामधलं सर्व आज असं वाटायला लागतं की घराघरामध्ये, गावागावामध्ये रामायण घडायला पाहिजे. पण आज घराघरामध्ये, गावागावामध्ये आहे ना महाभारत चालू आहे. रामायण नको, लोकांना महाभारत पाहिजे. ते वैकुंठवासी सदानंद गुरुजी विनोदाने सांगायचे. ते म्हणायचे महाभारत, महाभारत म्हणजे काय हो? ते म्हणायचे की महाभारत म्हणजे माझं ते माझं, पण दुसऱ्याचं तेही माझं, याला म्हणतात महाभारत. म्हणजे माझं ते माझं म्हणजे माझी संपत्ती ते माझी आहे, पण दुसऱ्याची जी आहे पांडवांच्या वाटेची ती पण माझीच आहे, असं आज प्रत्येकाला वाटतं. घरामध्ये महाभारत करावं वाटतं. रामायण काय सांगतं? रामायण सांगतं बाबा तुझं तर तुझं आहेच, पण हे जे माझं आहे ना हे माझंही तुझंच आहे असं म्हणतात. ज्यावेळेस विभीषणाचा राज्याभिषेक केला रामप्रभूंनी, मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, महात्म्यांच्या, कुठं काही वाचण्यामध्ये नाही आलं पण श्रवणामध्ये आलं. तर त्यांनी सांगितलं कीर्तनामध्ये की प्रभूंनी काय केलं की विभीषण शरण आयो दियो लंका दान, आहे ना. तर तो विभीषण शरण आला म्हणून प्रभूंनी काय केलं, लगेच तिथं राज्याभिषेक करून टाकला आणि त्याला ती जिंकलेली लंका होती ती लंका दान करून टाकली. मग एकाने सहज त्याच्यावर विनोद केला. ओ म्हटले प्रभू, तुम्ही आज तुम्हाला विभीषण शरण आला म्हणून तुम्ही त्याला लंका दान करून टाकली, पण उद्या जर रावणाच्या मनामध्ये जर ती दुर्बुद्धी जाऊन सुबुद्धी झाली आणि तो जर तुम्हाला शरण जर आला तर आता त्याची ही लंका तुम्ही विभीषणाला दिली, त्याला काय देणार मग? तर तिथं कीर्तनकार महाराजांनी मोठं सुंदर वाक्य सांगितलं की जर उद्या जर रावण जर मला शरण जर आला ना तर मी माझी त्याला अयोध्या दान देईल म्हटले. अयोध्या माझी आहे, याला म्हणतात रामायण. म्हणजे तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझं, याला म्हणतात रामायण. म्हणून आज राम चरित्र आणि राम प्रभू हा घराघरा, गावागावामध्ये, मनामनामध्ये वसावा, यासाठी सरकारचे पण दररोज प्रयत्न आहे. ठला भगवान परमात्म्याने जे 10 अवतार घेतले, अंबर ऋषीसाठी जन्मसोशी येले, दृष्ट निर्दाळिले किती एक. ज्या वेळेस भक्तांवर असे संकट येतात, भक्त मग देवाकडे जातात, देव त्यांना शब्द देतो. पण भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा हा दयाघन आहे, करुणाघन आहे, दया सिंधू आहे. त्याने दिलेला तो भक्तांना जो शब्द आहे तो शब्द तंतोतंत भगवान परमात्मा पालन करतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला, धन्य तुझ कृपा सिंधू मनविला, धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला, धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला, ना तुझ कृपा सिंधू मनतीला, धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला.
सोशियेल अंबरीषीसाठी जन्म सोशियेल आपुला तो बोल साच करी आपुला तो बोल साच करी अंबरुतीसाठी जन्म जोशील अंबरुतीसाठी जन्म जोशील धन्य तुझं कृपा सिंधू मनतीला आपुला तू बोल साचकारी आपुला तू बोल साचकारी धन्य तुझं कृपा सिंधू मनतील आपुला तो बोल साचकारी आपुला तो बोल साचकारी एका नाटाच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात ना, देवा तू कृपा करुणा सिंधू ओसी मायबापांचा बंधू. बऱ्याच ठिकाणी भगवान परमात्म्याला करुणा सिंधू करुणा सागर अशी विशेषणं आलेली आहेत. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. भगवान परमात्मा हा करुणा घन आहे, दया घन आहे. फक्त आपल्याला ती भक्ती मनोभावे सर्वस्व आपलं देऊन भगवान परमात्म्यासमोर आपण जर अर्पण जर केलं ना, तर भगवान परमात्माही तेवढाच त्याच भावाने भगवान परमात्माही आपल्याला समर्पित होतो. तो त्याचा देवपणा विसरतो. भक्त आहे ना, भक्ताचा मोठेपणा भक्ताच्या त्या भक्तीसमोर त्याचा तो मोठेपणा विसरून जातो. एका आता नाथ महाराजांचा सोहळा झाला. कर्नाटकमधील आहे ना, जिल्हा बिदर, तालुका भालकी आणि गावाचं नाव आहे कमलपूर. त्या कमलपूरच्या मोठ्या शेठ सावकाराने पंचधातूची केशवराजाची मूर्ती बनवली. सोनं चांदी जस्त तांबं पितळ आणि 2.25 फुटाची ती केशवराजाची मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तीसाठी भव्य दिव्य मंदिर बांधलं आणि त्या मूर्ती स्थापना करावी म्हणून काही 5-50 ब्राह्मण बोलावले. मग त्या अगोदर मूर्तीच्या काही प्रक्रिया असतात. 24 तास धान्यामध्ये 24 तास पाण्यामध्ये ती मूर्ती ठेवण्यात आली आणि नंतर तो विधी चालू झाला. ती मूर्ती सावकाराच्या स्वप्नामध्ये आली आणि त्या मूर्तीने सांगितलं, म्हटले सावकार, माझी स्थापना म्हटले इथं तुमच्या राज्यात करू नका, तुमच्याच्याने माझे उपचार होणार नाहीत. म्हटले पैठण गावामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ नारायण देशपांडे नावाचे सद्ग्रस्त आहेत, त्यांच्याकडे मला घेऊन जा, सोडून द्या त्यांच्याकडे. मग त्याने चौकशी केली, बाबा पैठण गावामध्ये एकनाथ नारायण देशपांडे कोण आहे. तर त्याला समजलं की बापरे, हे तर नाथ महाराज आहेत. शांतीब्रह्म यांना किताब मिळालेला आहे, मोठा वाडा आहे. आणि तो सावकार दर मजल करीत तो पैठण गावामध्ये आला. नाथ महाराजांचा असा नियम होता, म्हणतात की दररोज देवपूजा झाली की देवाला पुरणपोळीचा नैवेद्य आणि लोण्याचा गोळा थोडं ते रंगनाथाची जी मूर्ती होती त्या रंगनाथाचा एक हात उजवा हात असा होता, त्या उजव्या हातावर ते लोण्याचा गोळा तेवढा दररोज ठेवायचे असा नाथ महाराजांचा नियम होता. आणि ही केशवराजाची मूर्ती सावकाराकडून आणलेली त्या रंगनाथाच्या मूर्ती शेजारी ठेवली. पूजा वगैरे झाली. नाथ महाराजांच्या नित्यनेमाने नाथ महाराजांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. म्हणतात नाथ महाराजांनी लोण्याचा गोळा उचलला आणि तो रंगनाथाच्या हातावर ठेवायला गेले, परंतु ही जी मूर्ती होती केशवराजाची, या मूर्तीचा उजवा हात कमरेवरून निघाला, नाथांच्या पुढे गेला. नाथांच्या पुढचा लोण्याचा गोळा त्या केशवराजाने खाऊन फस्त केला. आताही आपण पंढरपूरला दरवर्षी जातो. आप्पा पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतलंय का तुम्ही? पांडुरंगाच्या सगुण मूर्तीचं तुम्ही दर्शन घ्या. देवाचा जो डावा हात आहे ना, दोन्ही देवाचे हात आहेत ना असे आहेत बघा तुम्ही. देवाची जी स्वयंभू मूर्ती आहे ना, देवाचे हात आहेत ना कमरेवर असे ठेवलेले आहेत. देवाच्या डाव्या हातामध्ये आहे ना शंख आहे आणि उजवा हात जो आहे ना देवाचा हात उजवा हात कमरेवरच आहे, पण तो कमरेवरचा हात आहे ना असा आहे. कसा आहे? असा आहे सरळ उजवा हात. अजूनही पाहा जा तुम्ही पांडुरंगाच्या मूर्तीचा, नाही तर घरी तुमच्या स्वयंभू पांडुरंगाच्या मूर्तीचा फोटो असेल त्या फोटोतल्या मूर्तीकडे आता मोबाईल आहे, ते अँड्रॉइड मोबाईल, त्याच्यावर म्हणायचं गुगल स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती, लगेच ते मोबाईलवर येतं. बघा तुम्ही त्या मूर्तीला असं जरा फ्लॅश करा, मोठं करा आणि त्याचा उजवा हात बघा तुम्ही.
अजूनही ती केशवराजाची मूर्ती आजही नाथांच्या वाड्यामध्ये आपल्याला दर्शनाला पाहायला मिळते. आपण भगवान परमात्म्याला जसं समर्पित भावाने भक्ती करू, भगवान परमात्मा पण त्याच भावाने भक्ता करता तो समर्पित होतो. इतका भगवान परमात्मा दया सिंधू आहे, करुणा सिंधू आहे, करुणा घन आहे. आता आपल्याला रामायणातले उदाहरणं सांगायला वेळ नाही. भगवान परमात्म्याला काय बोरं पाहिले नव्हते का हो? उष्टे बोरं खाल्ले, ऐका महिमा आवडीची, पण बोरे खाये भिल्लेलीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा भक्ताचा प्रेम भाव खातो. प्रेम भक्ती पाहिजे देवाला. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू या भूलोकामध्ये येण्याचा त्या भक्तांना शब्द दिला. आपुला तू बोल साच करी, अंबरुसीसाठी जन्म सोसियले, दृष्ट निर्दाळिले किती एक. जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये त्या कृपा सिंधू नवे नवे भगवान परमात्मा इतका कृपावंत, इतका कृपावंत, त्याच्यासमोर सागर कमी पडेल, सागर, अशी उपमा देऊन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे हो, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे हो, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे हो, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. ओय नारायण दया सिंधू, ओय नारायण दया सिंधू, अंबरुसीसाठी जन्म सोसियले हो, अंबरुसीसाठी जन्म सोसियले हो. नारायण कृपा सिंधू, नारायण कृपा सिंधू, अंबरुसीसाठी गर्भ सोसियले, अंबरुसीसाठी जन्म सोसियले. म्हणे तुझं वर्णिती पुराणी. ज्ञानोबाराय म्हणतात ना, चौवेदी जाण षडशास्त्री कारण, 18 ही पुराणे हरीशी गाती, 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. 18 पुराणांमध्ये काय वर्णन आलेलं आहे? भगवान परमात्म्याचं चरित्राचे गुणगान, भगवान परमात्म्याचं सर्व चरित्र 18 पुराणांनी गायले. पुराणाशी वाढ नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या भगवान परमात्म्याचं चरित्र पुराणांना सांगता आलं काय? मग नाही. पुराणाशी वाढ श्रुतीने नती पार, ते झाले साकार पुंडलिक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी, मद्वयम भद्वयम चैव परत्रयम व चतुष्टयम नालिंग पाग्नी पुराणानी कुस्कम गारुडमेवच, असे 18 पुराणांचे नावं सांगितलेले आहेत. 18 ही पुराणांमध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र आलेलं आहे. होय नारायणी कृपा सिंधू. भगवान परमात्मा, त्याला कुठं नारायण म्हटलेलं आहे, कुठं श्रीराम म्हटलेलं आहे, कुठं माधव म्हटलेलं आहे, कुठं गोपाळ म्हटलेलं आहे, कुठं त्याला शंकर. भगवान परमात्म्याची अनंत म्हणती माझी या स्वामी. ते भगवान परमात्मा तत्वाच्या दृष्टीने एकच आहे. कारण एक माणूस आहे ना. आता उदाहरणार्थ आता आप्पा बसलेले आहेत आपल्या वडाळीचे. आप्पा इथं बाजार भरतोय का? वडनेरला तुमच्या वडाळीतही भरतो का बाजार? आहे ना. कोण्या दिवशी असतो बाजार इथला? हा, आजच आहे का बाजार? आज गुरुवार आहे. बुधवार. बरं बरं, बुधवारी बाजाराला आप्पा आले आणि त्या 2-3 पिशव्या बाजारातून घेतल्या आणि घराकडे जायला लागले. मग आप्पाच्या म्हातारीने आहे ना लांबून पाहिलं आप्पांना, आणि आप्पांना पाहिल्यानंतर म्हातारी काय म्हणायला लागली, बाई ते आले ते आले ते आले ते आले. आणि मग आप्पाची सुनबाई आली.
दारामध्ये. आप्पाची सुनबाई आली तर सुनबाई काय म्हणते मग? सासरे बुवा आले, सासरे बुवा आले, सासरे बुवा आले, हाय ना. मग नंतर आप्पाचा मुलगा आला, मुलाने पाहिलं, तो काय म्हणणार? बाबा आले, बाबा आले, बाबा आले. मग आप्पाची नात आली, काय तिचं नाव? राधा. राधा आली, आजोबा आले, आजोबा आले, आजोबा आले, हाय ना. मग आप्पाची बहीण आली, आप्पाची बहीण काय माझा भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला. म्हणजे व्यक्ती किती? एका व्यक्तीला नावं किती झाले? अहो तुम्ही सांगा, या मृत्यू लोकामध्ये जगणाऱ्या एका व्यक्तीला जर एवढे नावं आहेत तर या जगात जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. सत्तेच्या दृष्टीने एकच आहे. तोच कुठे श्रीराम झाला, तोच कुठे कृष्ण झाला, तोच कुठे माधव झाला, तोच कुठे नारायण झाला, तोच कुठे गोपाळ झाला, तोच कुठं अल्लाह झाला, आणि तोच कुठं राम झाला, तोच कुठं रहीम झाला. होय नारायणे दया सिंधू किंवा कृपा सिंधू. अंबरुसीसाठी जन्मसुसी आले दृष्ट निर्दाळिले किती एक विठोबार कुमार. बारक माये हो बार बारक माये 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 बारक दली खबरदार तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय. बारक 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 हो बारक माये 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 बारक बारक माये माये बारक माये बारक माये बारक माये की या मृत्यू लोकांच्या अस्तित्वाविषयी देव आणि दानवामध्ये खूप वेळा असं युद्ध वगैरे व्हायचं आणि त्या एकदाच्या युद्धामध्ये देवादिकांचा असा पराभव झाला. देवादिकांचा पराभव पाहून मग ऋषीमुनींनी या भूतलावरचे जे राजे लोक होते शक्तिशाली त्या राजे लोकांना विनंती केली की बाबा तुम्ही देवादिकांना मदत करा. अहो जर देवच जर हरले तर इथं हे यज्ञ यागादी कर्म भूतलावरचे धर्माचं रक्षण भक्ती देवाची कशी होईल. म्हणून त्यावेळेस सूर्यवंशामध्ये अजराजा होता आणि त्या अजराजाच्या पोटी राजा दशरथ हा शूरवीर पराक्रमी राजा जन्माला आलेला होता. राजा शूरवीर संपत्तीवान सर्व काही होता, परंतु राजाला काही मूलबाळ वगैरे असं काही नव्हतं. पुत्र हिनश्यमे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. राजाच्या घरामध्ये सर्व काही होतं, पण मुलं बाळ राज्याला राजकुमार नसल्यामुळे राजा नेहमी दुःखी राहायचा. अशा त्या दुःखी तर राजाने एकदा देवादिकांना मदत केली. म्हणतात
आणि त्या देवादिकांना मदत करण्यापासून देवादिकांचा विजय झाला, दानवांचा पराभव झाला, देव सर्व प्रसन्न झाले. प्रसन्न देवांनी सांगितलं की राजा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझी काय इच्छा आहे ते मागून आमच्याकडून घे. राजा दशरथाने सांगितलं, बाबा माझ्याकडे संपत्ती सर्व काही गोष्टी आहेत, ऐश्वर्य आहे, परंतु माझ्या पोटी संतती नाही, तेवढी संतती मला व्हावी एवढीच फक्त माझी इच्छा आहे. मग ते काही जातक वगैरे बघायला लावलं. कुलगुरू वशिष्ठ सांगे नृपवरा अस्ति गरोदरा तुझ्या कांता. आणि मग वशिष्ठांच्याकडून सांगण्यात आलं की बाबा मोठा यज्ञनारायणाचं आयोजन करा. यज्ञनारायणाच्या आयोजनामध्ये यजमान जो ऋषशृंग विभांडक ऋषींचा मुलगा, त्या ऋषशृंगाला तुम्ही वनवासातून गावामध्ये आणा. तो ब्रह्मचारी आहे, परंतु ब्रह्मचार्याच्या हातून यज्ञनारायणाचा होता येत नाही, म्हणून त्याला गृहस्थाश्रमी करावं लागेल, त्याचं लग्न लावून द्यावं लागेल. मग तो राजा दशरथाचा मित्र होता शांताराम नावाचा, त्याची शांता नावाची मुलगी होती, ती त्या ऋषशृंगाला दिली. दोघांचं लग्न लागलं, थाटामाटात लग्न लागून मग तो ऋषशृंगाच्या हस्ते यज्ञ यागादी कर्म चालू झालं. इकडे समजलं की बाबा आपला मुलगा राजा दशरथाने अयोध्येमध्ये नेला आणि त्याचं लग्न लावलं. तो रागाने आलेला होता, परंतु राजा दशरथाचा सर्व आगत स्वागत समाचार पाहून तोही आनंदित झाला. वशिष्ठांना पाहिलं, वशिष्ठांच्या चरणावर दंडवत घालून, ठीक आहे तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे करा. पण त्या विभांडक ऋषींच्या हाताने, ऋषशृंगाच्या हाताने तो यज्ञ पार पडला. यज्ञाच्या शेवटी म्हणतात त्या यज्ञातून यज्ञनारायण भगवान प्रगट झाले. यज्ञनारायणाच्या हातामध्ये एक प्रसादाचं भांडं होतं, आणि ते प्रसादाचं भांडं राजा दशरथाच्या हातावर घ्यायला ते विनंती करतात. दशरथा घे पायसदान पायसदान. यज्ञनारायण भगवान परमात्मा स्वतः त्या राजा दशरथाला म्हणतात, राजा दशरथा, अरे तुझा यज्ञ सफल झाला, घे हा यज्ञातला प्रसाद. मग तो राजा दशरथाच्या हाती वशिष्ठांच्याकडे दिला जातो. वशिष्ठ त्याचे 3 भाग करतात. 3 राण्या असतात, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. त्या 3 राण्यांच्या हातामध्ये समभाग करून राजा वशिष्ठ राजा दशरथाला 3 भाग करून 3 राण्यांना तो प्रसाद सेवन करायला सांगतात. कैकेयीच्या हाती प्रसाद असतो, परंतु ती त्याच्या प्रसादाकडे पाहते, थोडा जरा वेळ लागतो. त्याच्यातला म्हणतात काही भाग मग ते आकाशातून पिंड ती घार येतं आणि तो पिंडाचा भाग घेऊन जाते. नवे अख्खा पिंडच घेऊन जाते ती. त्या कैकेयीच्या हातामध्ये काहीच ठेवत नाही. रामायणामध्ये सांगतात असं. पण मग ते अंजनेरी पर्वतावर जी अंजनी माता जी तपश्चर्येला बसलेली असते, तिच्या हातामध्ये तो पिंड घारीने झळपिला, अंजनीने तो शेविला, आणि मग हनुमंतरायांचा तो त्या पिंडापासून जन्म होतो. कैकेयीच्या हातामध्ये प्रसाद नसल्यामुळे मग सुमित्रेच्या हातातला प्रसादाचा अर्धा भाग आणि कौसल्या मातेच्या प्रसादातला अर्धा भाग तो कैकेयीला दिला जातो. कौसल्या मातेच्या प्रसादातला जो अर्धा भाग दिला जातो त्याचेच राजे भरत जन्माला येतात, आणि सुमित्रेच्या अर्ध्या भागातून जो भाग दिला जातो त्याचा शत्रुघ्न म्हणून जन्माला येतो. ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. तो कैकेयीने तो सेवन केलेला जो प्रसाद असतो दुसरीकडून मिळेला. मग त्या 3 राण्या गरोदर होतात. वशिष्ठ ऋषी सांगतात की राजा, अरे धर्मशास्त्र ऐसे पुसावे डोहाळे, जा आता आपल्या राण्यांना डोहाळे विचार की त्यांना काय काय करावं वाटतं, काय काय कसं काय वाटतं. मग तो राजा दशरथ आहे ना पहिले जातो. त्याचा त्या राजा दशरथाचं सर्वात जास्त प्रेम कैकेयीवर असतं. म्हणतात सुंदरपणाचा अभिमान म्हणी त्यावर गर्भिणी नामा म्हणे. सुंदरपणाचा अभिमान तिला झालेला असल्यामुळे ती तिच्या तोऱ्यातच असते. राजा दशरथ तिच्याकडे जातो. राजा दशरथ म्हणतो, बा तुला कसं काय वाटतं, डोहाळे कशाचे होतात. त्यावेळेस ती म्हणते का स्वामी, तुम्हाला खरं सांगू का, मला डोहाळे असे व्हायला लागले का जो कोणी आपल्या घरामध्ये ज्येष्ठ जन्माला येईल ना त्याला दूर देशाला पाठवून द्यायचं म्हटले. ज्येष्ठा सीधा डावे धुरी दिगंतरा, ज्येष्ठा सीधा डावे धुरी दिगंतरा, सीधा डावे धुरी दिगंतरा.
अंतरा नवे दुखीतील अंतरा नये समाचार त्याचा आम्हा नये समाचार त्याचा आम्हा नये समाचार त्याचा आम्हा ही काही म्हणायला लागली दशरथाला. म्हटले अहो मला असे डोहाळे व्हायला लागले म्हटले का आपल्या घरामध्ये जो ज्येष्ठ मुलगा जन्माला येईल ना त्याला दूर देशावर तिकडे पर्यटनाला पाठवायचं म्हटले. पण त्याचा आहे ना समाचार सुद्धा आपल्याला येता कामा नये इतका तो दूर गेला पाहिजे. म्हणजे असे तिला डोहाळे होत होते. त्या डोहाळ्याप्रमाणे म्हणजे रामप्रभू दूर गेले पाहिजेत पण त्यांचा समाचारही आम्हाला आला नाही पाहिजे. राजा दुःखी झाला. तोच राजा सुमित्रेजवळ आला. सुमित्रेजवळ आल्यानंतर सुमित्रेला विचारायला लागला अगं सुमित्रे तुला डोहाळे कसे होतात ते तरी सांग ऐकू दे. तर सुमित्रेचे डोहाळे सुमित्रा सांगायला लागली प्राणनाथायसे वाटतसे जीवा प्राणनाथायसे वाटतसे जीवा प्राणनाथायसे वाटतसे जीवा प्राणनाथायसे वाटतसे जीवा वडिलांची सेवा हरणीशी वडिलांची सेवा हरणीशी वडिलांची सेवा हरणीशी सुमित्रा म्हणायला लागली अहो राजे मला असे डोहाळे व्हायला लागले का वडील जे आहेत ना म्हणजे मोठे त्यांची सेवा अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस त्यांची सेवा करावी. कारण तो लक्ष्मणाचा गर्भ होता पण त्या लक्ष्मणाचा भाव माता सुमित्रा त्या लक्ष्मणाचा सेवेचा भाव प्रकट करते. प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा माझ्या जीवाला असं वाटते की म्हटले मोठ्याची सेवा अहोरात्र करावी रात्रंदिवस करावी. तीच लक्ष्मणाने अहोरात्र सेवा रामप्रभूची पुढे केली. कैकईपासून जो राजा रुसून रागावून जो आलेला होता कैकईचा भाव विसरला राव ऐकून या भाव सुमित्रेचा ऐकल्यानंतर त्या कैकईचा राग विसरून गेला आणि मग आला कौसल्येकडे. कौसल्येला विचारायला लागले राजा दशरथ अगं कौसल्ये तुला कशाचे डोहाळे होतात. त्यावेळेस ती ऐकण्याच्या भानावरच नव्हती. देह भान विवर्जित अवस्थेमध्ये पळून होती. मग ते त्या शुद्धीवर येण्याकरता राजा दशरथीला सांगायला लागले अगं कौशल्य तुला आठवत नाही का आपलं लग्न झालं आपल्या लग्नामध्ये त्या रावणाने विघ्न आणलं. रावणाचं नाव ऐकता बरोबर कौशल्या लगेच तात्काळ उभी राहिली आणि म्हणायला लागली आणि रे धनुष्य मारीन रावण आणि रे धनुष्य मारीन रावण रे धनुष्य मारीन रावण आणि रे धनुष्य मारीन रावण विभीषणा देईना मी लंका विभीषणा देईना मी लंका विभीषणा देईना मी. जसं राजाच्या तोंडातून रावणाचं नाव ऐकलं तशीच ती शुद्धीवर आली आणि ती डोहाळे सांगायला लागली आणा धनुष्य आणा हाना मारा तोळा त्या रावणाचा खात्मा करायचा. आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी. नंतर उत्तम असा चैत्र मासाला नवमी तिथी आली आणि या नवमी तिथीवर भगवान श्रीराम प्रभूचं प्रागट